राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांना 3 आठवड्यांचा वेळ वाढवून दिला गेला आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले। तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुद्धा एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। राहुल नार्वेकरांना 3 आठवड्याचा वेळ वाढवून दिलाय। 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेत। वेळ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर वेळ वाढवून दिलाय। सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदेंनी या संदर्भात माहिती दिली आहे। राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीसाठी वेळ मागवून घेतला होता, वेळ वाढवून घेतला होता, त्यासाठी अर्ज केला होता आणि राहुल नार्वेकरांना 3 आठवड्यांचा वेळ वाढवून दिलाय। त्यांनी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केली होती, त्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय। 3 आठवड्याचा वेळ वाढवून दिलाय। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्यात। मीनाक्षी, राहुल नार्वेकरांना 3 आठवड्यांचा वेळ वाढवून दिलाय। नक्कीच राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयामध्ये। आपण पाहतोय की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता। एकूणच आपण जर पाहिलं तर या प्रकरणी ही सुनावणी पार पडलेली आहे आणि 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। सोबतच आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना वेळ वाढून देखील दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की उद्यापर्यंत विधानसभा अध्यक्षांच्या पुढे ही सुनावणी जी आहे ती सुरू राहणार आहे। त्यामुळे 31 जानेवारीपर्यंतचा निकाल जो आहे तो अपेक्षित होता। त्यामुळे पुढील 10 दिवसांमध्ये ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्याची देखील शक्यता आहे आणि पुढच्या 10 दिवसांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल देऊ शकतात। एकूणच आपण पाहतोय की सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढ्यात देखील सुनावणी सुरू आहे। त्यामुळे आजच्या दिवसाला नेमकं काय सुनावणी दरम्यान होतात, काय काय नेमकं साक्ष नोंदवले जात आहेत, सध्या आपण पाहिलं तर अनिल पाटील यांचे साक्ष नोंदवले जात आहेत। त्यामुळे पुढील आणखीन काही दिवस ही सुनावणी जी आहे ती सुरू राहणार आहे आणि त्यानंतर अंतिम निकाल जो आहे तो विधानसभा अध्यक्ष पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जगदीश, धन्यवाद मीनाक्षी दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।